20/11/2020 रोजी भिवंडी शहर पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल होता, ज्याच्यामध्ये शोहेब रशीद शेख वय वर्ष 16 याला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेलं किंवा त्याचं अपहरण केलं अनुषंगानं गुन्हा दाखल होता। ज्या गुन्ह्यांमध्ये समांतर तपास क्राईम ब्रांच प्रॉपर्टी सेलचे इंचार्ज PI गोरख घारगे, API मलिक आणि पोलीस नायक सचिन कोळी आणि त्यांच्या टीमनं याच्यामध्ये समांतर तपास केला। या गुन्ह्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की हा जो अपहरित मुलगा आहे, ज्याचं अपहरण झालं म्हणून तक्रार दाखल होती, तो शोहेब रशीद शेख याचा खून करण्यात आलेला आहे, त्याचं मर्डर झालेलं आहे। ज्याच्यामध्ये तपासामध्ये गुलाम रबानी शेख हे आरोपीस आम्ही उत्तराखंडीतून अटक केलेली आहे। अद्यापर्यंत प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालं आहे की आरोपीचे आणि एका पीडित व्यक्तीचे लहान मुलाचे अनैतिक अनैसर्गिक संबंध होते आणि ह्या जो मयत आहे या मयताने ते पाहिलं होतं, त्याच्यामुळे भीतीपोटी हा मयत समाजामध्ये किंवा गावामध्ये तिथं लोकांना सांगेल या भीतीपोटी आरोपीनं त्याचा खून केला। त्या 2020 रोजी खून करून त्यानं बॉडी जी आहे ती स्वतःच्या राहत्या ज्या भाड्याच्या दुकानामध्ये त्यानं फरशीच्या खाली ते बॉडी मृतदेह पुरून ठेवला आणि आपण आता जो तपास केला त्या तपासामध्ये आपल्याला त्या बॉडीचे काय अवशेष किंवा हाडांचे काय भाग आता तपासामध्ये मिळून आलेले आहेत। भिवंडीमध्ये आरोपी हा मस्जिदमध्ये काम करत होता, त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत। सर, आरोपी 2023ला आरोपीवर दुसरा 23/2023 भिवंडी शहरात ते गुन्हा दाखल आहे अनैसर्गिक कृत्याबद्दल। 2023 पासून आरोपी हा इथून निघून गेला होता आणि तो स्वतःची ओळख लपवून उत्तराखंडमध्ये मस्जिदमध्ये काम करतो। सध्या 19 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी रिमांड आहे।